तर प्रश्न असा आहे की परमेश्वरांनी 5 बोटं का दिली, 4 का नाही, 6 का नाही? तर 5 बोटं एवढ्या करता दिली की हे जगातले प्रत्येक प्रश्न ह्या 5च मध्ये आहेत. त्या 5 मध्येच प्रश्न आहेत आणि 5च उत्तर आहेत त्याला, की जे काही प्रॉब्लेम आहेत ते 5च आहेत. की एक तर जल महाभूत वाढलं किंवा कमी झालं, पृथ्वी महाभूत वाढलं किंवा कमी झालं, अग्नी महाभूत वाढलं किंवा कमी झालं, वायू महाभूत वाढलं किंवा कमी झालं, आकाश महाभूत वाढलं किंवा कमी झालं, बाहेर किंवा शरीरामध्ये हेच वाढतंय आणि हेच कमी होतंय, ह्याचेच उत्तर आहे. म्हणून प्रत्येक धर्मामध्ये सकाळी काय बघायचं तर बोटांकडे बघायचं आहे. बोटांकडे बघून आपण प्रार्थना काय म्हणतो सकाळी रोज? कराग्रे वस्ते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. समुद्र वसने देवी म्हणजे पृथ्वीचं आपण दर्शन घेतो. समुद्र वसने देवी पर्वस्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम समस्व मे. अशी आपण कल्पना करतो की आपण विष्णू पत्नी म्हणजे कोण? लक्ष्मीचे पाया पडतोय, तेव्हा आपण पृथ्वीला पाया पडतो. विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम स्वमस्व मे. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. आणि अग्निहोत्र करायचं आहे. ते अग्निहोत्राचं भांडं घ्या इकडे. ते अग्निहोत्र करताना आपल्याला काय लागतं? तर आपल्याला लागतं काय? तर एक छोटीशी गौरी, दोन कापराचे वड्या, एक छोटीशी गौरी, गाईच्या शेणाची गौरी, 2 कापराच्या वड्या, 2 अख्खे तांदूळ आणि छोटंसं गाईचं तूप. हे सकाळी सकाळी जाळायचं याच्याबरोबर सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला. आणि म्हणायचं आहे काय मंत्र? एकदम सिंपल. ओम सूर्याय स्वाहा, सूर्याय इदम न मम, प्रजापतीये स्वाहा, प्रजापतीये इदम न मम. असं सकाळी म्हणायचं आणि संध्याकाळी सूर्याच्या ऐवजी अग्नय म्हणायचं आहे. ओम अग्नये स्वाहा, अग्नये इदम न मम, प्रजापतीये स्वाहा, प्रजापतीये इदम न मम. हे जर आपण अग्निहोत्र रोज केलं तर आपली चेहरा, आपला जिद्द अग्नीसारखी वाढते आणि बरीचशी कामं होतात. अनुभव घ्या, माझा प्रत्यक्ष अनुभव आहे त्या बाबतीत. आणि सनातन सर्व धर्मांमध्ये श्रेष्ठ आहे हे अनुभवल्यानंतर कळेल. आणि आपलंच सनातन जर आपण विसरलो तर मग आपल्याला धरती काय, धर्म काय, कोणीच आपल्याला क्षमा करणार नाही. तेव्हा आजपासून सनातन धरा उचलून आणि एकेकाला जोडा. आणि सनातनी सगळे आपण सनातनी एक झालो पाहिजे. एक है तो नेक है, वरना सब बटेंगे तो कटेंगे. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.